महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। पार्टीत झालेल्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या झाल्याची घटना अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात घडली होती। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या 12 तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। बारकुपाडा परिसरात तुषार देडे हा 18 वर्षीय तरुण, त्याचा मित्र महेश ढाबी आणि अन्य काही जणांसोबत पार्टी करत बसला होता। यावेळी तिथे आलेला आरोपी समीर वाघे त्याच्याशी त्याचे वाद झाले। या वादातून समीर वाघे याने त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने महेश ढाबी यांच्या डोक्यावर आणि तुषार देडे यांच्या गुप्तांगावर वार केले होते। यात गंभीर जखमी झालेला तुषार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या 12 तासातच आरोपी समीर वाघे याला अंबरनाथ MIDC परिसरातून अटक केली। शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भवारी यांच्यासह पोलीस हवालदार कैलास पाटील, विकास वळवी, चौधरी बोरसे, खामकर, पोलीस नाईक देवरे, किनारे, पोलीस शिपाई राजगे, मुठे, काकडे, चत्तर, बोडके, गायकवाड आणि दादा वाघमारे यांच्या पथकाने या आरोपीला शोधून काढलं। समीर वाघे याच्यावर यापूर्वीचा एक घरफोडीचा गुन्हा दाखल असून त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील हे देखील उपस्थित होते। शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील 2 महिन्यात हत्येच्या 3 घटना घडल्या असून त्यामुळे पोलिसांची गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाया वाढवण्यात आल्याची माहिती सुद्धा यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली। त्यामुळे आता तरी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कमी होते का हे पाहावं लागेल। शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 8 तारखेला रात्रीचा हा प्रकार आहे। यामधलं जे मयत इसम आहेत ते आणि त्यांच्यासोबत आणखी 2 त्यांच्या घराजवळ जेवणाची पार्टी करत बसले होते। तर यातला जो आरोपी आहे तिथे आला आणि त्यांनी मलाही तुमच्या पार्टीमध्ये सामील करून घ्या असं त्यांनी सांगितलं। त्यात तिथे वाद झाला। वाद झाल्यानंतर या आरोपीने चाकूने मयत इसमाला वार केले होते। त्यामध्ये त्याचा दवाखान्यात नेल्यानंतर मृत्यू झालेला आहे। जशी घटनास्थळी पोहोचून जशी घटना कळाली, घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी संबंधित घटनेचा तपास सुरू केला आणि जशी माहिती मिळाली त्याप्रमाणे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण सदर आरोपीला जे आहे ते काल अटक केलेली आहे। आज रोजी आम्ही न्यायालयासमोर आरोपीला हजर करणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढील तपास करणार आहोत। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।